नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक पाऊल जपून राहावा. असंगाशी संग करणे याचा केवढा मोठा आपल्याला तोटा होऊ शकतो हे तुम्हाला जर बघायचं असेल तर हा महिना अतिशय योग्य आहे. जे आपल्यासाठी योग्य नाही ते जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला या महिन्यात चुकवायला लागेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल तुम्ही स्वतः इन जनरल कुठल्याही फील्डवर असणाऱ्या लोकांच्या व्यक्तींनी जरा काळजीपूर्वक राहावं. जी गोष्ट आपल्यासाठी नाही आहे किंवा आपल्यासाठी अयोग्य आहे ती कधीच करण्याचा प्रयत्न करू नका. या महिन्यात खूप मोठी किंमत तुम्हाला त्याची मोजावी लागेल. त्याचप्रमाणे नवीन ओळखीतून झालेल्या परिचितांवर आपण अतिविश्वास टाकला तरीसुद्धा तुम्हाला ते खड्ड्यात नेणारं ठरू शकतं. मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने फायनान्शियल नुकसान होण्याचा हा महिना आहे. म्हणजे हे फ्रॉड असे योग तुम्हाला या महिन्यात दिसून येतात. म्हणजे कुठल्या तरी ट्रॅपमध्ये सापडून तुम्हाला आर्थिक फसवणुकीमध्ये ओढले जाल. तर या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक पावलावर सावधगिरी असणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि सतर्क असणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कधीकधी आपण अयोग्य करणाऱ्या व्यक्तींबरोबर असल्यामुळे सुद्धा आपण कधीतरी अशा त्रासात ओढले जाऊ शकता. म्हणून तुम्ही सतर्क असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही मकर राशीच्या व्यक्तींनी खूप सावध राहणं, पावलोपावली असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. या सगळ्यातून तुम्हाला जर काही गोष्टी टाळायच्या असतील तर दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी शिवकवच नावाचं कवच आहे ते आपण अवश्य वाचन करावं. जे श्रद्धा चॅनलवर उपलब्ध आहे तिथे वाचन पण करू शकता, तुम्ही म्हणू पण शकता स्वतः. अशा पद्धतीने त्याचं वाचन केल्याने बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये येतील, काही गोष्टी तर टाळताच येतील. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जुन्या मैत्रीचं रूपांतर प्रेम प्रकरणामध्ये होऊन त्याच्यामध्ये एक मोठा धक्कासुद्धा तुम्हाला बसू शकतो. ही तीसुद्धा एक फसवणूकच आहे. तर अशा फसवणुकीपासून तुम्ही सावध राहा. जुने मित्र, जुने परिचित काहीतरी विशिष्ट कारणाने तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला लुबाडतील. तर याबाबतीत तुम्ही सावध राहा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. घरातल्या मोठ्या व्यक्तींकडे आदराने बघा, त्यांना योग्य तो मान द्या आणि तुम्ही मान मिळवा असंच मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगेन. कारण मान दिला तर मान मिळतो, म्हणून तुम्ही तो मान द्यायला अगोदर आपल्यामध्ये ती जाणीव ठेवा आणि मान द्या. म्हणजे तुम्हाला निश्चितच तो तुम्हाला मान मिळू शकतो. नोकरी धंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना या महिन्यामध्ये खूप काही उलाढाल दिसत नसली तरी कामाचा बोजा तुमच्यावर असणार आहे. तो कामाचा बोजा जो आहे ती आपली जबाबदारी आहे. आपण पैसे कमवतो, आपलं पॅकेज जे आहे त्याप्रमाणे पैसे घेतो, तर ते काम तुम्हाला करावंच लागणार. तर ते काम संकट न मानता किंवा त्याची पीडा न मानता आपली जबाबदारी आहे ते पार करण्याचा प्रयत्न करा. जे ट्रेडिंग करणारे लोक आहेत किंवा एका ठिकाणून मटेरियल घेऊन दुसऱ्या ठिकाणी विकतात असे जे उद्योगधंदा करणारे व्यक्ती आहेत त्यांना या महिन्यामध्ये मार्जिन थोडं कमी राहणार आहे. लो मार्जिनमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करावं लागेल. तर हरकत नाही, पैसा का होईना एक पैसा जरी त्याच्यामध्ये फायदा मिळत राहिला तरी फायदा हा फायदा आहे. त्यामुळे त्याचा विचार तुम्ही करू नका, तुमचं काम करत राहा. या महिन्यामध्ये पहिल्या पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त अनुकूल कामं जी आहेत ते करून घ्या. जी तुम्हाला व्हायला पाहिजेत, वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत अशी जी आहेत ते पहिल्या पंधरवड्यामध्ये करून घ्या.
कारण दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कामाचा वेग तेवढा येणार नाही आहे किंवा कामं तुमची स्टॅग्नंट राहतील, तिथल्या तिथे रखडली जातील. तर पहिल्या पंधरवड्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवा असाच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जी विविध मार्गाने म्हणजे क्लासेसमधून, ट्युशनमधून विविध मार्गाने ज्ञान आपली साधना वाढवत आहेत, त्यांना ती वाढवण्यासाठी अजून मेहनत घ्यायची गरज आहे. कारण जेवढी पाहिजे तेवढी मेहनत तुमच्याकडून घेतली जात नाही आहे. तुमचा अवांतर वेळ वाया जातो आहे. आपले मित्रमैत्रिणी, गॅजेट, मोबाईल हे ते बघण्यामध्ये तुमचा वेळ वाया जातो आहे. तो वेळ वाया घालवू नका. कारण गेलेला वेळ परत कधीच येत नाही, गेलेलं मिनिट परत कधीच येत नाही. त्यामुळे तो अमूल्य वेळ तुमचा अभ्यास आणि अभ्यास यासाठीच खर्च करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्पन्न जे आहे मकर राशीच्या व्यक्तींचं तर देवदयेने जेवढं आवश्यक आहे तेवढं नक्की आहे, पण तुमच्याकडे जे आहे ते मात्र फ्रॉडमध्ये घालवू नका असाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे शिवकवचाचं वाचन तुम्ही अवश्य या महिन्यात करा, म्हणजे होणाऱ्या गोष्टी सौम्य होतील आणि जे तुम्ही सहन करू शकता. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.